मकर संक्रांती अशुभ आहे का? 14 जानेवारी 2026 रोजी नेमकं काय घडतंय? सूर्याचा हा एक बदल तुमचं पूर्ण वर्ष बदलू शकतो. नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के. नक्षत्र ज्योतिषमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचं खरं आध्यात्मिक, पौराणिक आणि शास्त्रीय महत्त्व आणि त्याचबरोबर दरवर्षी पसरवल्या जाणाऱ्या अफवांमागचं सत्य. मकर संक्रांती अशुभ आहे का? 14 जानेवारी 2026 रोजी नेमकं काय घडतंय आणि सूर्याचा हा एक बदल तुमचं पूर्ण वर्ष कसं बदलू शकतो, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. संक्रांत किंवा संक्रमण म्हणजे प्रवेश करणे. सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करत असतो. मात्र त्यातील मेष, कर्क, तूळ आणि मकर या राशीतील प्रवेश अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा दक्षिणायन सुरू होते आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा उत्तरायण सुरू होते. भारतीय परंपरेत दक्षिणायनपेक्षा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो. कारण उत्तरायण म्हणजे प्रकाशाकडे, सकारात्मककडे आणि ऊर्जेकडे जाण्याचा काळ. पौराणिक कथेनुसार महाभारतातील कुरुवंशाचे संरक्षक पितामह भीष्म यांना इच्छामरणाचं वरदान होतं. ते बाणांच्या शय्येवर असताना फक्त आणि फक्त उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहत होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्या दिवशी त्यांनी देहत्याग केला. यावरून उत्तरायण आणि मकर संक्रांतीचा आध्यात्मिक महत्त्व किती मोठं आहे हे लक्षात येते. मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात येणारा आणि हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात येणारा शेतीशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या नवीन धान्यांचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा विविध गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण केल्या जातात. मकर संक्रांतीचा दिवस सूर्याच्या उत्तर गोलार्धातील प्रवासाची सुरुवात दर्शवतो, ज्याला आपण उत्तरायण असं म्हणतो. हा दिवस दान, धार्मिक विधी आणि नवीन वर्षाच्या शुभ सुरुवातीचं प्रतीक मानला जातो. या दिवशी सूर्यदेव आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते, जेणेकरून येणारे वर्ष सुख, समृद्धी आणि आरोग्यदायी जावे. संक्रांतीला तिळगुळ खाण्याची परंपरा आहे. यामागे केवळ धार्मिक नाही तर शास्त्रीय कारणही आहे. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी तीळ आणि गूळ अत्यंत उपयुक्त असतात, जे शरीराला ऊर्जा देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तसेच काळा रंग उष्णता शोषून घेतो, म्हणून संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे. आता पाहूया 2026 सालाच्या मकर संक्रांतीचा अचूक पुण्यकाल. बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. संक्रांतीचा पुण्यकाल दुपारी 3:06 पासून तर सूर्यास्तापर्यंत असेल. शके 1947 पौष कृष्ण एकादशी बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. बालवकरणावर संक्रमण होत आहे. वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेला असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाई घेतलेली असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 30 आहेत. या दिवशी तिळाचे 6 प्रकारे उपयोग केल्यास सर्व पापांचा नाश होतो, असं शास्त्रात सांगितलं आहे. तीळ मिश्रित पाण्याने स्नान, तिळाचे ओटणे अंगाला लावणे, तीळ होम, तीळ तर्पण, तीळ भक्षण आणि तीळदान या 6 प्रकारे तिळाचा उपयोग अत्यंत पुण्यकारक मानला जातो. संक्रांतीच्या पर्व काळात नवे भांडे, अन्न, गाईला घास, तीळपात्र, गूळ, तीळ यथाशक्ती दान करावे. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. दरवर्षी मकर संक्रांतीच्या संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात आणि लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो.
या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नाही, म्हणून कृपया अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. योग्य माहिती समजून घ्या आणि इतरांपर्यंतही पोहोचवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नक्षत्र ज्योतिष चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या कुटुंबियांपर्यंत नक्की शेअर करा. कारण योग्य माहिती शेअर करणं हे सुद्धा एक मोठं पुण्यकर्म आहे. मी होती तुमची ॲस्ट्रो दोस्त के. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ मकर संक्रांती.